महापालिका निवडणूक सुरू झाल्यानंतर प्रारूप याद्या महापालिकेने जाहीर केल्या. त्या याद्यामध्ये आम्ही नावं शोधत असताना असं लक्षात आलं की माझ्या आई वडिलांचं नाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाहीये. तर आम्ही इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आम्ही पाहिलं तर माझ्या आईचं नाव बारामतीमध्ये आणि वडिलांचं नाव इंदापूर मतदारसंघामध्ये गेलं. तर माझा खडा सवाल होता की जर या 2024च्या मागच्या 2-4-8 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत जर माझ्या वडिलांनी मतदान केले, माझ्या आईने मतदान केले, 35 वर्षापासून ते या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदान करत आहेत, तर त्यांचं मतदान बाहेर गेलं कसं? आम्ही तर काय अर्ज केला नव्हता, कारण की आमचं इंदापूरला किंवा बारामतीला कोण नातेवाईकच नाहीये, आमची तिथं प्रॉपर्टी नाही किंवा आमचं काहीच नाहीये. तर तिथं मतदान घेऊन कोण गेलं? मग याच्या मागं मला सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं षडयंत्र असते, कारण की माझी आई आणि वडील हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते आणि लोकसभेला जे मतधक्य आम्हाला मिळालं त्या प्रभागातून, विधानसभेला जे मतधक्य आम्हाला त्या प्रभागातून मिळालं त्यात 100% आमची सीट निवडून जाण्याची शक्यता होती.